नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि ती संपूर्ण बदलापूर शहरामध्ये साजरी होती आहे. आपल्यासोबत नगरसेवक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुकाराम म्हात्रे सर आपल्यासोबत आहे. खूप छान आयोजन केलेलं आहे. उत्साहामध्ये सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. काय बोलाल? या महाराष्ट्राचे आराधनीय दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज 6 मार्च यांची तिथीनुसार ही जन्मोत्सव जयंती ही साजरी होत असते. दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी ही जयंती साजरी करत असतो. ही जयंती साजरी करत असताना एक आमच्या अंगात उत्सव असतो की माझ्या राजाचा उत्सव आहे आज आणि माझ्या राजाचा सण आहे. एक आपण जत्रेचा सण जसा साजरा करतो तसं राजाची जयंती आम्ही प्रत्येक वर्षी साजरा करत असतो. या ठिकाणी काय काय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही अल्पोपहार ठेवत असतो. दिवसभर सरबत आणि थंड पाणी असं प्रत्येक येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दिवसभर आमचं वाटप चालू असतं. बदलापूर जे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आज खऱ्या अर्थाने बदलापूरच्या तरुण पिढीला काय संदेश द्या? नक्कीच महाराजांना सुद्धा हे संदेश मिळेल की छत्रपती शिवाजी महाराज हे बदलापूरला घोडे बदलण्यासाठी येत होते, असा इतिहास आहे या ठिकाणचा. तर त्यामुळे आज जयंती साजरी होत असताना महाराजांनाही जर महाराज जर नक्कीच बोलतात ना स्वर्गातून जर कुठून पाहत असतील तर नक्कीच असं वाटेल की बदलापुरात ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असते. आणि पूर्वी सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने, पूर्वी तर तुला सांगतोय की वामनदादा जे शहर प्रमुख आहेत आपले, हे हत्ती घोडे बैलगाड्या असे 1 किलोमीटरची रॅली काढून संध्याकाळी बेलोलीपासून ती रॅली निघायची तर बदलापूर गावापर्यंत इतकी मोठ्या उत्सवाने ही जयंती साजरी होत होती. आणि बदलापूरमध्ये अनेक मला वाटतं चौक आहेत, त्या ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत. त्यानंतर आता नुकताच आमदार किसन कथोरे साहेबांनी सुद्धा मोठा अश्रुवन पुतळा उभा केलेला आहे. त्यामुळे बदलापूरला जर कोणी आला तर छत्रपती महाराज हे दिसणार नाही असं कधीच होणार नाही. या चौकात सुद्धा एक मोठा स्मारक मी तयार करतोय छत्रपती शिवाजी महाराज. तरुणाई यंदाच्या वेळेस भरकट चाललेली आहे, त्यांना काय सांगाल? मला वाटतं तरुणाई भडकत नाही चालली, त्यांना आपल्या प्रवाहात घेणं गरजेचं आहे. कारण कोणी जर आपल्याला वाटत असेल, तुला माहितीये नेहमी पाऊस पडत असताना तो पाऊस पडल्यानंतर जेव्हा तो एका नालीतून प्रवाहातून जातो ना तेव्हा ते पूर्ण तो प्रवाह पूर्ण जाऊन नदीला मिळतो, नदीतून समुद्राला जाऊन मिळतो. तशी जी तरुण पिढी आहे ना ती त्या प्रवाहातून जर गेली ना तर त्या प्रवाहातून बरोबरच त्या नालीतून बरोबर त्या नदीला मिळून म्हणजे समुद्राला मिळून ती एकत्र येऊ शकते. मार्ग जो आहे तो मिळाल पक्का. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. सध्या आपण वडवली या परिसरामध्ये आहोत, जिथे आपण अनेक वेळेला बघतो की नगरसेवक तुकाराम म्हात्रे सर यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होतात आणि आज देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या बातमीमध्ये.